नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय माहिती आहे, 8व्या वेतन आयोगाला आपली कार्यपद्धती स्तर निश्चित करावयाचा अधिकार असून आयोगाच्या तरतुदीनुसार त्यांना आपल्या प्रगतीबाबत सरकारला थोडक्यात माहिती देणे बंधनकारक नसल्याची माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत दिली। याच बरोबर 8वा वेतन आयोग स्थापन झाल्यापासून 18 महिन्याच्या आत आपल्या शिफारसी सरकारसमोर सादर करण्याची असल्याचे त्यांनी नमूद केले। सरकारने 3 नोव्हेंबर 2025 रोजी 8व्या केंद्रीय वेतन आयोगाच्या स्थापनेसाठी त्यांचा संदर्भ अटीसह करावा अधिसूचित केला आहे। या ठरावामध्ये 8वा केंद्रीय वेतन आयोग स्वतःची कार्यपद्धती तयार करेल अशी तरतूद आहे, असं त्यांनी मंगळवारी 28 जुलै रोजी राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं। अर्थ राज्यमंत्री माननीय पंकज चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार 8वा वेतन आयोग त्याची स्थापना झाल्यापासून 18 महिन्यात आपला अहवाल सरकारला सादर करेल। या आयोगाची स्थापना 3 नोव्हेंबर 2025 रोजी झाल्यामुळे वेतन आयोगाला 3 मे 2027 पर्यंत अहवाल सादर करणे बंधनकारक ही अंतिम मुदत असली तरी आयोग त्याआधी आपला अहवाल सादर करू शकते। 8व्या वेतन आयोगाने आपला अहवाल सादर केल्यानंतर सरकार त्यातील शिफारशी पूर्णपणे स्वीकारायची की नाही, त्यात बदल करून स्वीकारायचा याचा निर्णय घेईल। या प्रक्रियेसाठी कोणतीही निश्चित कालमर्यादा नाही, कारण या शिफारशीसाठी त्वरित अंमलबजावणी करणे सरकारवर कायदेशीररित्या बंधनकारक नाही। मागील वेतन आयोगाचा विचार करता मंजुरीच्या प्रक्रियेत साधारणपणे अनेक महिने लागत आहेत। 7व्या वेतन आयोग हा नोव्हेंबर 2015 आपला अहवाल सादर केला होता आणि केंद्रीय मंत्रिमंडळाने जून 2016 बहुतांश शिफारशी मंजुरी दिली होती। तसे वाढीव पगार हा 1 जानेवारी 2016 पासून लागू करण्यात आला होता। जर 8वा वेतन आयोग नियोजित वेळापत्रकानुसार मे 2027 पर्यंत आपल्या शिफारशी सादर केल्या तर सरकारची मंजुरीची प्रक्रिया 2027च्या उत्तरार्धापर्यंत लागू शकते। अर्थात याची अंमलबजावणी नक्की कधी होईल मंत्रिमंडळाची मंजुरी आणि अर्थसंकल्पीय बाबीवर अवलंबून असतात। मंजुरी मिळाल्यास 7व्या वेतन आयोगाच्या वेळी केल्याप्रमाणे सरकारवर सुधारित वेतन श्रेणीची अंमलबजावणी पुढलक्षीप्रमाणे करण्याचा निर्णय घेऊ शकते। तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओ सुद्धा आवडल्यास लाईक करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।